मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा मी आपल्या समोर आत्यंतिक नाईलाजातून हा विषय घेऊन आलो आहे. सगळ्यांना तोच प्रश्न पडला असेल की अशा लोकांना महत्त्व का देता. हे महत्त्व देणं नाही तर अशा लोकांच्या म्हणजे बिनमहत्वाच्या लोकांच्या असंबद्ध विधानाला सुसंबद्ध करत बातमी मांडणारी माध्यमं कसा विपर्यास करतात आणि ही बोलणारी माणसं देखील तारतम्य भाव न ठेवता कसा बोलतात हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी विनंती करूनच पुढच्या बोलण्याला सुरुवात करतो आहे. श्रीपाल सबनीस महाराष्ट्रात मागे कधीतरी घडलेल्या एका साहित्य संमेलनाचे माननीय अध्यक्ष होते. त्यांना अशी विधानं करण्याची हौस आहे. ते नेहमी वादाच्या भोवऱ्यात असतात. सबनीस दुर्दैवाने मराठवाड्यातील आहेत हे आम्हाला सांगावं लागतंय. सबनीसांच्या विधानाला कवडीची किंमत देऊ नये अशा स्वरूपांची त्यांची विधानं असतात. एखाद्या माणसाला प्रसिद्ध व्हायचं असेल ते संस्कृत सुभाषित आहे, घटम निंद्यात पटम चिंध्यात कुर्यात रासबरोहणम. म्हणजे काही करा, डोक्यावर फुटकं मडकं ठेवा, अंगावर चिंध्या पांघरा, गाढवाची सवारी करा, काहीही करा पण प्रसिद्ध व्हा. याता प्रसिद्ध होण्याचा एक सोपा मंत्र सापडला आहे. आपण ज्या धर्मात ज्या जातीत जन्माला आलोत त्या धर्माला वाईट म्हणा, त्या जातीला फालतू म्हणा, दुसऱ्या धर्माला चांगलं म्हणा, तुम्ही प्रसिद्ध पावता. आता हेच सूत्र अनेकांनी आरंभलेलं आहे. अनेकांना मोठं होण्यासाठी आमच्या संस्कृतीला, व्यवस्थेला, जातीला, धर्माला शिव्या द्यावा वाटतात. त्यापैकीच एक आहेत श्रीपाल सबनीस. भाषणाला उभे राहिले की काहीतरी विचित्र बोलणार हे नक्की, आणि त्यातूनच त्यांनी परवा कुठेतरी एक विचित्र भाषण केलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश घेऊन काही बहाद्दर संपादकांनी आपल्याला हवी तशी बातमी घडवून आणली. आपल्या विचारांचं दारिद्र्य दाखवणारे अनेक संपादक आपल्याकडं आहेत. मला नाव घ्यायचं नाही आहे, पण असे दरिद्री आणि विचारांचा खोलपणा दाखवणारे, अधपतित झालेलं दाखवणारे, म्हणजे काही श्रीमंत माणसं ही उंचीवरची असतात पण काही दरिद्री ही अधपतित झालेली असतात. अशा या अधपतित दरिद्र्याच्या वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली. त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांचा इतिहास हा सगळ्यांचा इतिहास होता. काही इतिहासकारांनी त्याला ब्राह्मणी बाजूनी झुकण्याचं दाखवलेलं आहे. काही म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. एवढंच नाही तर बाबासाहेब पुरंदरेंच्या लेखनावरही त्यांनी आदर व्यक्त केला, पण बाबासाहेबांचा इतिहास हा ब्राह्मणी बाजूनी झुकणारा असल्याचं सांगितलं. चला, तुम्हाला हौस आहे ब्राह्मणांना ठोकायची, तसं होतं, हे तुमचं विधान आम्ही गृहीत धरलंय, तुम्ही तसं बोलणारच. पण अफजल खानाच्या वधाचा प्रसंग सांगताना तुम्ही असं म्हणाले की अफजल खानाला मुसलमान म्हणून नाही मारलं तर स्वराज्याचा शत्रू म्हणून मारलं. स्वराज्यावर चाल करून येणारा शत्रू म्हणून अफजल खानाला मारलं. त्याला मुसलमानांचा विरोध अशा स्वरूपात घेऊ नये. अगदी खरं आहे. अफजल खानाला मुसलमान म्हणून शिवाजी महाराजांनी मारलं नाही तर स्वराज्याचा शत्रू म्हणून मारलं, हे वाक्य 100% सत्य आहे. पण त्यापुढे जाऊन आदरणीय सबनीसांना, आदरणीय म्हणावं लागतं, काही बोलण्याची प्रघात असतात, म्हणून सबनीसांना मला सांगायचं आहे, औरंग्याशी वैर सुद्धा मुसलमान म्हणून नव्हतं, स्वराज्याचा शत्रू म्हणून होतं. शाहिस्तेखानाची छाटलेली बोटं ही स्वराज्याचा शत्रू म्हणूनच छाटली होती. सिद्दी जोहर सोबत केलेलं युद्ध हे स्वराज्याचा शत्रू म्हणूनच होतं. निजाम, आदिलशहा, मुघल यांच्याशी झालेली लढाई ही स्वराज्याचा शत्रू म्हणूनच होती. औरंगजेबाच्या दरबारात भेटी नाकारून, त्यांच्या खिरापती नाकारून निघून आलेले
शिवाजी महाराज स्वराज्याचा शत्रू म्हणूनच आले होते. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सिद्दीजोहर असो, निजाम असो, आदिलशहा असो, औरंगजेब असो, शाहिस्तेखान असो, अफजल खान असो, अजून कोणी असो, ही सगळी माणसं होती तर मुसलमानच ना. मॅक्झिमम मुसलमान ही स्वराज्याची शत्रू होती. ती आपल्या आपल्या साम्राज्याची एकनिष्ठ होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना यांच्या सगळ्याशी लढावं लागलं. आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब, आपण ज्या इतिहासामध्ये घुसखोरी केलेली आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचे बहुसंख्य सरदार मुसलमानच होते, असे जे काही तद्दन भंपक विधानं केली जातात, त्याच्यावरही जरा आपल्या इतिहासाच्या ज्ञानाचा प्रकाश का टाकत नाहीत? मान्य आहे मला, स्वराज्याच्या शत्रूविरोधात लढले, पण स्वराज्याच्या शत्रूपैकी 90% शत्रू हे मुसलमानच होते, हे सूत्र सुद्धा विसरता येणार नाही. मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज हे शाहू फुले आंबेडकरवादी विचारसरणीचे होते. अहो, असं वाक्य तुम्ही बोलू कसं शकता? म्हणजे हे शरद पवारांच्या त्या वाक्यासारखं झालं. शरद पवार म्हणाले होते बघा मध्ये चौंडी गावामध्ये एका मोठ्या कार्यक्रमामध्ये, जामखेड मतदारसंघात जिथून रोहित पवार निवडून येतात तिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला. अहो, उलटं बोलायला पाहिजे होतं. हे अहिल्यादेवींचा जन्म ज्या चौंडी गावात झाला, ते चौंडी गाव जामखेड विधानसभा मतदारसंघात येतं आणि तिथून रोहित पवार एकदा निवडून आलेले आहेत. हे असं हवं होतं विधान, तसं नाही. तसं शाहू फुले आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतात असं म्हणायला हवं. कारण शाहू फुले आंबेडकरांचा कालावधी शिवाजी महाराजांच्या नंतर 200-250 वर्षाचा आहे. हे विसरता कसं येईल? सबनीस साहेब, हे कसं विसरता येऊ शकेल? शिवाजी महाराजांना शाहू फुले आंबेडकरवादी ठरवण्यापेक्षा शाहू फुले आंबेडकरांना शिवाजी महाराजवादी ठरवणं आवश्यक आहे. पण आपण ते घडताना दिसत नाही. बरं, श्रीपाल सबनीसांनी जे काही विधानं केली ती अशी अर्धवट स्वरूपामध्ये छापून ब्राह्मणी कावा वगैरे म्हटल्या गेलं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सारखा शाहिस्तेखानाची नोकरी करणारा असभ्य, अभद्र आणि वाईट माणूस शिवाजी महाराजांनी मारला. हे उत्तम केलं, चांगलंच केलं. ब्राह्मण असेल नाहीतर अजून कोणी जो स्वराज्याशी द्रोह करेल त्याचे हात पाय नव्हे गर्दन कलम केली पाहिजे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा इतिहासातील हरामखोर व्यक्ती महाराजांशी निष्ठा न ठेवता शाहिस्तेखानाची नोकरी करत होता. त्याला शिक्षा करणं अथवा त्याचा खलास करणं या गोष्टी उत्तमच घडल्या. ज्या ज्या ब्राह्मणांनी महाराजांशी द्रोह केला असेल त्याला संपविणं योग्यच घडलं. म्हणजे मी त्याच्याविषयी चकार शब्द बोलत नाहीये. म्हणून द्रोह करणारे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी किंवा अनाजी पंतांच्या सारखेच व्यक्ती होते असं कसं म्हणता येईल? जावळीच्या मोऱ्यांपासून रांझ्याच्या पाटलापर्यंत आणि अजून अशी कितीतरी नावं सांगता येऊ शकतील. त्यांनीही अधूनमधून शिवद्रोह केलेला होताच. त्याच्यावर देखील प्रकाश टाकणं आवश्यक असतं. सोयीस्कर इतिहास उचलायचा, सोयीस्कर इतिहास मांडायचा आणि त्यातून वर्णभेद, वर्गभेद, जातीभेद, जातीद्वेष निर्माण करायचा, ही आधुनिक इतिहासाची नवी पद्धत दिसते आहे. एखाद्यानं मूळ मुद्दा मांडायचा प्रयत्न केला की ते नाकारून टाकायचं, अशा स्वरूपाच्या गोष्टी देखील घडत आलेल्या आहेत. मग शिवीगाळ, मग धमक्या, मग फोन करणे, त्याला अस्वस्थ करत राहणे, हे सगळे विषय या महाराष्ट्रामध्ये घडत आलेले आहेत. आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब, साहित्यिक म्हणून तुमचं एकही पुस्तक आम्ही वाचलेलं नाही, आता वाचावं वाटत नाही. पण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी
स्वतःचा धर्म, व्यवस्था, जात बदनाम करण्याचं पाप करू नका, एवढीच विनंती करायची आहे. नमस्कार.